सदा रडते व्यंगचित्रावरून ठाण्यात वाद झाला आहे. रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सदा रडते असं व्यंगचित्र लावत टीका केली आहे. या पोस्टरमध्ये त्यांची खिल्ली उडवण्यात आली असून मराठी भाषेच्या समर्थनाचा संदेश देण्यात आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध असताना मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या बॅनरमुळे शहरात राजकीय वाद निर्माण झाला असून पुढील काही दिवसात यावर आणखी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. मनसेने मराठी सन्मानाचा मुद्दा ठामपणे या संदर्भात मांडला आहे. आपण बघत असाल आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी परवाच सांगितलेलं की जो 4 तारखेला आंदोलन करणार आहे ते किंवा हे संप पुकारणार आहे तर तुम्ही काही करा, फक्त मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आला तर तुम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल. तर आमचं हेच म्हणणं आहे की आज जी मराठी सक्ती होते ती योग्य आहे. मराठीच्या बरोबर वेळोवेळी मनसे उभी राहिलेली, आज पण मराठीच्या बरोबर मनसे उभी आहे आणि येत्या काळात मनसे मराठी लोकांच्या बरोबर उभी राहणार आहे. पण ही जी सक्ती होते तर ही सक्ती करण्याची गरजच नाही भासली पाहिजे. कारण आपण जर महाराष्ट्रात राहता, जर आपण मराठी आज महाराष्ट्राचा जन्म हा मराठीमुळे झालेला आहे, प्रांतरचना ही भाषेमुळे झालेली आहे. तिकडे जोही काम करतो त्याची कर्मभूमी आहे तर त्यांनी मराठी शिकली पाहिजे. आणि काही परप्रांतीय रिक्षा चालक हे मराठी शिकलेले आहेत आणि काही शिकताय. तर आज ही जी सक्ती केलेली आहे, तुम्ही बोलतायत सक्ती, पण ही सक्ती करण्याची गरजच नाही पाहिजे. लोकांनी स्वतःहून मराठी शिकली पाहिजे. तर आमची भूमिका ठाम आहे की बाबा मराठी सक्तीला आम्ही पाठिंबा देतो आणि जर कोणी मराठी रिक्षा चालकांच्या मागे लागलं तर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात